जास्त आपण वेळ खर्च करू नका. आणि आता आमचं जे 7 स्टार आहे ते आता मात्र उद्याची तयारी सुरू करतायत. म्हणजे उद्याचा फॉर्मॅट कसा ठेवायचा, उद्याच्या खेळामध्ये आपण काय बदल करू शकतोय, या सगळ्याकडे आता ते लक्ष केंद्रित करतायत. परंतु पीछे संघ चला तुम्हाला सलामीची जोडी लगेच पाठवायची आहे. जरूर जानूसपुर इताडे विपक्ष पवनपुत्र ब्लास्टर पीसी या दोन संघादरम्यान आपण हा सामना पाहतोय. परंतु या सामन्यामध्ये जर पीसी संघानं जर विजयश्री प्राप्त केली तर पेशर सिव्हिल इंजिनियर आहेत मिस्टर अक्षय शेलार यांच्या माध्यमातून एकविरा ट्रिप असणार आहे. हा सामना सुद्धा पाहू शकाल. बक्षीस पात्र फेरीतील आहे परंतु डू डाय असेल. जो जिंकेल तो टॉप 4 मध्ये प्रवेश करेल. जो पराभूत होईल त्याचा मात्र प्रवास या स्पर्धेतून मात्र संपन्न होणार आहे. परंतु पहिला जो सामना असेल ठीक 4:15 वाजता रिपोर्टिंग करायचे. उद्या आपण 4 वाजता सामन्यांना सुरुवात करणार आहोत. बीबी स्पोर्ट इताडे विपक्ष पाटील डेव्हलपर्स बापगाव. दुसरा सामना असेल सी मधून जो संघ क्वालिफाय झाला आहे तो संघ जो आता सामना जिंकेल त्या संघाच्या विरोधात खेळणार आहे. तिसरा सामना ए वर्सेस बी हा दुसरा सेमीफायनल तुम्हाला पाहायला मिळेल परंतु तो तिसरा सामना असेल. त्याच्यानंतर चौथा सामना आहे जो प्रेक्षणीय सामना असेल अंडर 25 विरुद्ध सिनियर खेळाडू. आय थिंक तो चौथा सामना असेल. पाचवा सामना असेल प्रेक्षणीय मॅच 40+ चा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. आणि या 6वा सामना असेल ओम साई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत आपण जर ही स्पर्धा पाहतोय आमने लोणार प्रीमियर लीग फायनल मॅच. चला पंचांचा ग्रीन सिग्नल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिल्या चेंडू पाहू शकाल वेगवान गतीने मात्र हाताला गेला. आणि पाहू शकाल राकेशचा मात्र जर विचार केला तर प्रत्येक सामन्यामध्ये त्याला मात्र जो ओपनरसाठी मात्र पाठवलं गेलं परंतु हवी तशी त्याने आतापर्यंत कामगिरी केली नाही. परंतु या शेवटच्या सामन्यामध्ये त्याच्याकडून भरपूर काही अपेक्षा आहेत. पीसी केरांना त्या अपेक्षा पूर्ण करेल का. राकेश पाटील विथ ऋतिक तिसकरला पाहतोय आणि षटकाला सुरुवात केली अक्षय सुरेकरनं. अक्षय सुरेकर पावर प्ले के स्पेशलिस्ट बॉलर भी माने जाते हैं. ड्राइव किया इनफील्ड के ऊपर से अच्छा शॉट है लेकिन फील्डर का प्रयास भी बेहतरीन था. थोड़े से दूर रह गए और गेंद बाउंड्री के बाहर. 4 रन. जबरदस्त फटका. पहिला मिड ऑफ आहे. मिड ऑफला जर आपण बीट केला तर मात्र जरूर आपण चांगला धावा जोडू शकतो आणि तोच प्रयत्न त्याचा मात्र यशस्वी पाहिला. नितीन पाठवर जात असताना झेल पकडण्याचा प्रयत्न होता परंतु अजय त्याच्या खूपच आवाकाच्या बाहेर हा झेल होता. त्याच अनुषंगाने चेंडू लॉंग ऑफच्या पलीकडे निघून गेला 4 धावांसाठी. कड़क शॉट था, ताकतवर स्ट्रोक था ये. इन कंडीशंस में बड़े शॉट्स खेलना थोड़ा मुश्किल होता है. ओह इस बार बड़ा शॉट है बैकवर्ड ऑफ द स्क्वायर ऑन साइड में. फील्डर दूर है. पहले बाउंस पर फील्ड करने का प्रयास. खराब फील्डिंग. गेंद फिर से बाउंड्री के बाहर. एक और चौका. हा जर भरपूर मिस्टेक घडताना पाहायला मिळतात फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये. कारण असं वाटलं होतं की मात्र सहजपणे तो चेंडू थांबवला जाईल परंतु आय थिंक पियुष पाटीलकडून ती चूक घडली गेली. रिप्लेमध्ये पहा 1 बाउन्सवरती असं वाटलं की चेंडू मात्र पकडला जाईल परंतु एका हाताने तो चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला आणि पियुष पाटिल दी चूक घडली. हा दूसरा चौकार है जो राकेश पाटिल बैटमधून बैक टू बैक. हालांकि पीयूष ने इससे पहले अच्छा क्षेत्ररक्षण किया हुआ है इस टूर्नामेंट में लेकिन इस बार गलती देखने को मिली. अच्छी बैटिंग करते हुए राकेश. स्कोर 8 रन बिना किसी नुकसान के. पवन पुत्र ब्लास्टर्स पीसी टीम पहले बल्लेबाजी करती हुई इस क्वार्टर फाइनल मैच में. बैक ऑफ लेंथ कंधे का थोड़ा सा जोर लगाते हुए बीट किया इस दफा बैट्समैन को. अच्छा कॉन्टेस्ट चल रहा है. जरूर नाकाला सुगंध देऊन चेंडू मात्र निघून गेला. हालांकि टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का निर्णय जानू स्पोर्ट्स इताडे टीम का ये थोड़ा सा जोखिम भरा भी होता है. अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी नहीं तो बड़ा टारगेट चेज करना मुश्किल है. ओ एक और गेंद बल्ले के करीब से गुजरी थी लेकिन इस दफा नो बॉल का इशारा. क्रीज के बाहर क्या पिच हुई या फिर ओवर स्टेपिंग.
ओव्हर स्टेपिंग जे अंपायर बताते हुए. आणि लगेच एक दृश्य पहा, जबरदस्त टेलिकास्ट आणि काय सुंदर नजर आहे. पंच रमेश म्हात्रे यांची. पुढील चेंडू आता फ्रीट असेल. एकूणच संघाची धावसंख्या पाहू शकाल 9 धावा धावफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. फ्रीट चेंडूवरती मोठा फटका इथे मात्र आपल्याला पाहायला मिळू शकेल का? हो, चांगला फटका इष्टाक्यावरती डोक्यावर चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. जबरदस्त चाबुक शॉट. थप्पड़ सा लगाया था गेंद पर. शानदार शॉट. पीछे रखी हुई गेंद थी. फ्री हिट गेंद. कवर का खिलाड़ी सर्कल के अंदर और उसको क्लियर करने में कामयाब रहे राकेश. तीसरा चौका निकलता हुआ उनके बल्ले से. धुआंधार शुरुआत करते हुए हल्ला बोल दिया है उन्होंने अक्षय सुरेकर पर. अब दबाव में सुरेकर. स्कोर 13 रन बिना किसी नुकसान के. चांगली सुरुवात. नाणेफेकी गमावल्यानंतर आय थिंक बॅटिंग करण्याची संधी मिळाली. हा सुद्धा एखादा चांगला निर्णय होऊ शकतो टीम पीछे संघाचा विचार केला तर. बिल्कुल. और उसका फायदा उठाते हुए इस समय बल्लेबाज राकेश. इस बार शरीर से जाकर टकराई. ये थोड़ा सा एज भी हुआ था. ओ चिकी सिंगल डायरेक्ट हिट लगता तो शायद मामला नजदीकी भी बन सकता था. बल्ले से आता हुआ ये रन और इसके साथ ही पहले ओवर की समाप्ति. स्कोर 14 रन बिना किसी नुकसान के. फ्लाइंग स्टार्ट. अप्रतिम खेळ सध्या आपण पाहतोय. 3 बाउंड्रीज पाहिल्या आपण बॅटर राकीच्या बॅटमधून आणि पाहू शकाल सर्वच चेंडू त्यांनी फेस केले. वैयक्तिक 13 धावसंख्येवरती पोहोचलाय आणि सांघिक जर खेळ आपण पाहिले तर 14 धावा पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलेल्या आहेत. 3 बाउंड्री झाल्या. एक सिंगल, एक नो बॉलच्या स्वरूपात धाव. चांगली सुरुवात. आजच्या रात्रीतील हा शेवटचा सामना, क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहत आहोत. जो जिंकेल तो मात्र सेमीफायनलसाठी पात्र ठरेल. परंतु मित्रांनो, उद्या पाहायला विसरू नका, आमने लुनार प्रीमियर लीग 2025 ची शेवटची रात्र असणार आहे. कोणता संघ ही स्पर्धा जिंकेल? कारण डिपेंडिंग संघ अजय स्पर्धेच्या बाहेर चाललाय. म्हणजे नवीन चॅम्पियन आपल्याला पाहायला मिळणार आहे. जी बिल्कुल. लेकिन कौन होगा वो नया चैंपियन, देखना मत भूलिएगा. कल रात, कल 3:30 बजे टीमों को रिपोर्ट करना है. पहला मैच है जो कि क्वार्टर फाइनल पहले दिन का बाकी है, वो खेला जाएगा पाटिल डेवलपर्स बापका और बीबी स्पोर्ट्स सीताड़े के बीच में. ओहो, फुल टॉस गेंद हवा में है और बेहतरीन कैच लपका है. लेकिन देखना है डीआरएस की मांग, अंपायर्स रिव्यू, हाइट चेक की जाएगी इस गेंद की. जोगेंद्र भालेकर बहुत अच्छे फील्डर है. हो, निश्चितपणे झेल तर पकडला, परंतु या ठिकाणी टीव्ही पंचाचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचला जातो. हा बीमर नो बॉल आहे. म्हणजे या 1+1 एकूण 2 धावा इथे मात्र मिळतील आणि पुढील चेंडू असेल फ्री हिट. खराब शुरुआत गेंदबाज के लिए. हर्षद वेलेकर. हालांकि जानू स्पोर्ट्स सितारे की टीम को भी पूरा एहसास था कि ये नो बॉल हो सकती है. इस बार स्लॉट में उठा के खेल दिया है डीप मिड विकेट के ऊपर से. झन्नाटेदार सिक्सर. काय फटका खेळलाय, परंतु तिथे प्रेक्षकांनी 700 रुपये गमावले. आय थिंक जर तुम्ही तो झेल पकडला असता तर तुम्हाला आयवा झेलसाठी हे पारितोषिक मात्र मिळालं असतं. राकेशजी दिगाडकर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आहे आणि जय विकास पाटील याचकडून 200 रुपयाचं पारितोषिक. परंतु जबरदस्त फ्री चेंडूवरती पूर्णपणे त्या ठिकाणी जबरदस्त फटका खेळला गेला. ऋतिक तिस्करच्या बॅटमधून आज सिक्सर निघाला आणि षटकाराच्या साह्यानं संघाची धावसंख्या पोहोचली गेली 22 या आकड्यावर. भिंगरी शॉट और दोनों बल्लेबाजों के इरादे काफी खतरनाक नजर आते हुए. परंतु विचार केला तर ऋतिक तिस्करनं मात्र अनेक वर्ष जानूसपूर इतर संघाची सेवा केली, परंतु त्यांच्या आज विरोधात बरसलाय. एक और अच्छा शॉट इस बार टर्न कर दिया है हल्के हाथों से. ओ मिस फील्ड. दबाव में नजर आ रहे जानू स्पोर्ट्स के खिलाड़ी. 2 रन कंप्लीट. दोनों बल्लेबाज बहुत तेज गति से दौड़ लगाते हैं, खासतौर पर राकेश. देखिए योगी, ये कोई देश युद्ध नहीं है, धर्म युद्ध नहीं है, ये कर्म युद्ध है. आपके गांव की टीम हो, कौन सी टीम से खेल रहे हो, ये मायने नहीं रखता है. आपको 100% देना ही है. बढ़िया गेंद इस बार.
जरूर आणि यासाठी तर मात्र प्रीमियर लीगचं आयोजन मात्र अनेक विभागामध्ये आपण पाहत असतो, परंतु सध्या आमने लोणार प्रीमियर लीगची सध्या जी चर्चा सुरू आहे, कारण खर्च आहे तो चर्चा आहे. कमाल का टूर्नामेंट है, कमाल का आयोजन किया गया है, खूबसूरत ये ALPL. इस पर गेंद को आने दिया, हल्के हाथों से टैप कर दिया है कवर पॉइंट की तरफ. अब की बार मिलेगा सिंगल. स्कोर आगे बढ़ता हुआ 25 रन बिना किसी नुकसान के. चांगली सुरुवात आहे आणि प्लस पॉईंट पाहिलं तर एकही विकेट त्याने गमावलेली नाहीये. ही जमेची बाजू आपण पाहतोय पवनपुत्र ब्लास्टर पिसे संघाची. तसं जर पाहिलं तर नव्याने संघाची बांधणी केली गेली कैलासजी पाटील, शिंदास पाटील यांच्या माध्यमातून आणि चांगला खेळ त्याचा राहिलाय. ओ आता राकेश पाटीलला फटका जरूर अभेद केलाय, परंतु पाहू शकाल वन बाउन्स ना चेंडू फरार बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणि पाच श्रीकांत मगर मात्र त्या ठिकाणी दिशेने पाहतोय की कशा रीतीने मात्र तुम्ही चुका करता. 4 धाबा तिथे मात्र प्राप्त केल्या. पूर्ण दिवस रात्रीचा आज पण विचार केला तर राकेश पाटील सॉफ्ट ठरला होता, फेल ठरला होता, परंतु आय थिंक बोर्डाच्या परीक्षेमध्ये तो पास होतोय असं म्हणायला हरकत नाहीये. अहम मुकाबले में अच्छी पारी खेलते हुए राकेश, छोटे कद के खिलाड़ी लेकिन बड़े शॉट्स भी खेल लेते. 29 बिना किसी नुकसान के पावर प्ले का भरपूर फायदा उठाया है प्रारंभिक बल्लेबाजों ने. पवनपुत्र ब्लास्टर्स के ये ब्लास्ट, ओ इस बार फिर से ऑन साइड में खेलना चाहते थे, बाद में अभ्यास किया कि ऑफ साइड में खेलना चाहिए था, लेकिन गेंद निकल गई थी विकेट कीपर के पास. डॉट बॉल के साथ पावर प्ले की समाप्ति. बढ़िया शुरुआत पवनपुत्र ब्लास्टर्स पीसी टीम की. 29 विदाउट लॉस. म्हणजे पहिल्याच 2 षटकामध्ये चांगले ब्लास्ट पाहिले आपण आणि ते ब्लास्ट पहा. राकेश पाटीलच्या बॅटमधून आपण 4 चौकार पाहिले. ऋतिक तिस्करच्या बॅटमधून पाहिला आपण 1 षटकार. पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या. अक्षय सूर्यकडनं 14 आणि हर्षदने सांगला की मी का कमी खर्च करू, त्याने खर्च केले 15. एक बड़े स्कोर की तरफ अग्रसर होती हुई नजर आ रही है पवनपुत्र ब्लास्टर्स पीसी टीम. 7-2-1 कैलास पाटील फेम टीम. कैलास पाटील आणि शनिदास पाटील फेम टीम. आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर जानूसपुर इताडे, जगनशेठ पाटील फार्म टीम. और जानू स्पोर्ट्स इताड़ी टीम ने काफ़ी संघर्ष किया है इस पूरे टूर्नामेंट में. पिछला मैच भी जिस तरह से ज़बरदस्त मैच घटा था, आखिरी गेंद तक संघर्ष था, आखिरकार मैच को जीतने में कामयाब रहे श्रीकांत मगर के उस गोल्डन छक्के की बदौलत. नेवर लेकर सोनू, शॉट ऑफ लेंथ गेंद थोड़ी धीमी गति से आई थी, वेट करते हुए पंच कर दिया है वहाँ पर मिस फील्ड कवर पॉइंट फील्डर द्वारा. और जहाँ पर सिंगल होना चाहिए था वहाँ पर 2 रन बनाने के मौके नहीं चुकेंगे ये बल्लेबाज. आणि जरूर आपण ज्याप्रमाणे हा वातावरण पाहतोय आणि जर तुम्ही अशा प्रमाणे जर मिस्टेक केल्या तर मात्र असं वाटतं की पहिल्या इनिंगमध्ये एक खूप मोठं लक्ष उभारण्याच्या दिशेने आता मात्र वाटचाल करत असणारा टीम पवनपुत्र ब्लास्टर पीसी संघ. आणि पासून 31 धावांची आता मात्र पाहता पाहता पार्टनरशिप सुद्धा पाहायला मिळाली आणि एक चांगली पार्टनरशिप म्हणू शकते. दोघांमध्ये चांगली भागीदारी म्हणू शकतो. या एखाद्या विकेटच्या शोधात जरूर तुम्हाला जावं लागेल आणि ही विकेट्स आली पहा. चर्चा सुरू होती आणि ती विकेट्स, परंतु पहा जर तिथे जर चेंडू एस्टॅनना जर ब्रश झाला नसता तर लगभग तिथे मात्र काही धाबा मिळू शकले असता, परंतु चूक केली ऋतिक तिस्करनं. पूर्णपणे सफल झाला पहा. हुक करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू एस्टॅनना ब्रश झाला आणि अखेर पहिली सफलता, पहिला धक्का लागत असणाऱ्या टीम पीसी टीमला. टॉप ऑफ मिडल स्टंप लगी है गेंद और कमाल की रफ्तार थी. स्टंप्स उद्ध्वस्त करने के बाद भी गेंद बाउंड्री लाइन के बाहर निकल गई थी. अच्छी पार्टनरशिप रही पहले विकेट के लिए. 11 रन बनाकर आउट हुए हैं ऋतिक. टीम का स्कोर 31, 1 विकेट के नुकसान पर. नए बल्लेबाज विशाल डाकी. जरूर जरूर विशाल डाकी पहिल्या तर पूर्ण या सीझनचा विचार करता मात्र फॉर्मच्या शोधात होता, परंतु त्याला फॉर्म कधी मिळाला तर आमने लोणार प्रीमियर लीगमध्ये. या अगोदरच्या मॅचमध्ये आय थिंक 31 धावा त्याच्या बॅटमधून निघाल्या होत्या. सामनावीराची ट्रॉफी त्याने जिंकली होती, परंतु या अहिम मॅचमध्ये पाहूया या महत्त्वाच्या सामन्यामध्ये कशाप्रमाणे तो खेळ साकारेल. 1 डाऊनला जरूर त्याला प्रमोशन केलं आहे आणि या चांगली रणनीती म्हणू शकतो लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन.
और दोनों टीमों के बीच में ये दूसरी बार आज मुकाबला हमें देखने को मिल रहा है। अगली गेंद राउंड द विकेट से आते ही घुमा दिया गेंद को। विशाल का विशाल शॉट, 6 रन। क्या बात है यार, जबरदस्त फटका। अच्छा, लॉर्ड्स मध्ये पहिला सामना या दोन संघादरम्यान झाला होता, परंतु त्या सामन्यामध्ये विजयश्री प्राप्त केली होती पवनपुत्र ब्लास्टर पिशे संघाला, परंतु इथे वसपा काढला जाईल का? परंतु स्थिती जर पाहिली तर स्ट्रॉंग स्थिती आपण पाहत आहोत। पिशे संघाची काय फटका केला आहे, बॅटचा स्विंग पहा, बॅटचा फ्लो पहा। ओ माय गॉड, जसा चेंडू बॅटमधून आधी निघाला लिहिल्या त्याच्यावरती 7 धावा लिहिल्या होत्या। बेहतरीन टाइमिंग, थोड़ा सा स्विवल करते हुए खेला था उन्होंने। शॉर्ट पिच गेंद, कमजोर गेंद मिलती है तो तुरंत उस पर टूट पड़ते हैं विशाल डाकी। बहुत अच्छे फॉर्म में है। फिर से उछाला है, इस बार थोड़ा सा मिस हिट। ओ पहले आप निकल गई गेंद। 1 बाउंड चौका। पहा, जोगेंद्र भालेकरला असं वाटलं की अक्षय सुरेकर झेल पकडेल, अक्षयला असं वाटलं की जोगेंद्र भालेकर झेल पकडेल, परंतु दोघांचा भांडण झाला आणि पिसेकरांचा लाभ झाला असं म्हणायला हरकत नाहीये। 4 धावा मिळाल्या। कम से कम मिस कॉल तो देना चाहिए था, लेकिन मिस कॉल के लिए मोबाइल में रिचार्ज होना चाहिए। ये बहुत बड़ी गलती है। खतरनाक नजर आ रहे विशाल। और इस बार थोड़ी सी डिप होकर आई थी, ये फिर से उठाकर खेलना चाहते थे। वो तो मन बनाकर ही आए हैं कि आज अब इस मैच में तो हर गेंद पर प्रहार करना है। आर्या पार। जी हाँ, स्कोर 41 रन, 1 विकेट के नुकसान पर तीसरे ओवर का खेल इस समय प्रगति पर है। 12 रन खर्च किए हैं सोनू ने, एक सफलता प्राप्त कर चुके हैं। ब्रेक थ्रू जरूर दिलाया उन्होंने, लेकिन टोटल काफी अच्छा है इस समय पीसी टीम का। खड़े खड़े उठाने का प्रयास, अच्छी लाइन, फिर से बीट किया और इसके साथ ही ओवर की समाप्ति। 3 ओवर के बाद 41 for 1। अप्रतिम कामगिरी सध्या पाहतोय सोनूचा। आय थिंक एक षटकाचा स्पेल इथे संपर्क झाला। 12 धावा त्याने मात्र खर्च केल्या, परंतु त्याच्यामध्ये पाहिलं तर कुठेतरी आउटफील्डमध्ये हवी तशी साथ मिळाली नाही। 3 षटकाच्या समाप्तीनंतर 41ला 1 सध्या आपण परिस्थिती पाहत आहोत। टीम पवनपुत्र ब्लास्टर पिशे संघाची। चला लगेच फिल्डिंग आपण लावून घ्यायची आहे। आज रामकृष्ण काकडेंची अपार्टमेंट पाहिली आपण। राकेशगड सध्या आमच्या कंट्रोल रूमची याने चौकशी करतायत की कुठे चूक तर होत नाही ना। विशेष काळजी घेत आहेत समालोचकांची। रामकृष्ण काकडे यांचं जरा लक्ष आमच्याकडे कमी झालेलं आहे। नाही, त्यांचं लक्ष, त्यांचं म्हणणं आहे की उद्या आम्ही तुमच्याकडे लक्ष देणार आहोत। उद्या जल्लोष असणार आहे, उद्या निकालाचा दिवस आहे। दशरथ पाटील सर असते तर त्यांनी सांगितलं असेल की उद्या काल्याचं कीर्तन आहे, काल्याचं जेवण असेल आणि पगाराचा दिवस आहे। एक्झिबिशन मॅच पाहायला विसरू नका। 25+ आणि अंडर 25। चला जाऊया आपण मॅचकडे। चौथ्या षटकाला मात्र सुरुवातीत मात्र करतोय गोलंदाज हर्षद वेलेकर। आय थिंक 41 धावा फलकामध्ये लागलेल्या आहेत। हर्षद दुसऱ्या स्पेलमध्ये पाहायला होते, कारण पहिल्या स्पेलमध्ये त्यांनी 15 खर्च केल्या होत्या आणि ते मात्र पाहू शकायला हुक करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडून पूर्णपणे शरीराचा वेध घेतला आणि पहिला डॉट चेंडू मात्र या षटकामध्ये पाहतोय। परंतु ज्या रन रेटने सध्या धाबा जोडल्या जातात, असं वाटतं की 70-75चा मात्र टार्गेट इथे मात्र ठेवण्यासाठी हा प्रयत्न असावा। चांगली सुरुवात। ओ कडक फटका,
डीप लॉंगअपला कुठला पिल्लर नाही आहे, परंतु बॅटिंग क्षेत्रामध्ये परंतु कमालीचं क्षेत्ररक्षण, जबरदस्त फिल्डिंग, किमान आपल्या संघासाठी 2 धाबा तिथे वाचवल्या असं म्हणायला हरकत नाहीये. समोर मारला होता, चांगला फटका होता हा. सरळ बॅटचा वापर करत असताना फलंदाज राकेश वेगळ्याच टच मध्ये दिसतो या मॅच मध्ये. पहिल्या 2 सामन्यांची कसर तो भरून काढतोय. 2 धावा मिळाल्या आणि आता पिकअप शॉट, एवढा ये उडायावर जा गिरा मैदान के बाहर. हा हॉट खेळाडू आहे राकेश पाटील. येणारा काळामध्ये जरूर आमने गावाचं भविष्य आहे, परंतु सध्या जे स्वप्न पाहिलेले कैलास पाटील, श्रीनिवास पाटील यांचे आता मात्र स्वप्न साकार करण्याच्या मात्र या ठिकाणी पाहिल्या तर प्रयत्नामध्ये राकेश पाटील सध्या मैदानाच्या आतमध्ये बरसलाय. पाहता पाहता 26 वरती पोहोचलाय. पहा फटका गुडघ्यावरती बसून त्याने फटका मारलाय कसून. लाजवाब फटका. क्रीज मध्ये थोडासा डीप गेला होता आणि त्यानंतर एक गुडघा जमिनीवर टेकवत असताना हा स्लॉक स्वीप, पिकअप स्लॉक स्वीप होता. काय टायमिंग होता आणि नंतर फोटोसाठी लगे पोस्ट देखील दिली होती त्याने. त्याला पूर्ण विश्वास होता की हा बॉल सीमारेषेच्या पलीकडेच जाणार आहे, कारण मिडलिंग चांगलं होतं. आणि तसाही तो स्टायलिश प्लेअर आहे, कारण ते जास्त हेअरस्टाईलवरती जास्त खर्च करतायत, परंतु आज बॅटिंग लाजवाब. पहा वारंवार दाखवण्याचा प्रयत्न करतायत इसके एंटरटेनमेंट. आता केव्हा त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, बेस्ट टायमिंग. फिल्डर चेंडू खाली राजकुमार पाटील आलाय आणि असं वाटलं की त्याच्या खेळाला कुठेतरी नजर लागली. नजर तुमचीच लागली असं वाटतं. 49 धावांवर दुसरा धक्का बसलाय. चांगली बॅटिंग केल्यानंतर माघारी परततोय फलंदाज राकेश पाटील. तब्बल 26 धावा बनवल्या अवघ्या 14 चेंडूंचा सामना करत असताना. जरूर टाळ्यांचा गजर होईल त्याच्या या इनिंगसाठी. खेळाडू कक्षामध्ये ज्या प्रमाणात त्याने खेळ साकारलाय आणि होतोय. नवीन फलंदाज साहिल पाटील आलाय. कोण विसरला जे त्या साहिल पाटीलची इनिंग जय हनुमान खांडवल बस संघाच्या विरोधात साऊरदेव चषकामध्ये 84 धावांचा पाठलाग करायचा होता आणि वाघासारखा लढला त्या ठिकाणी आणि त्या 84 धावांचा पाठलाग व्यवस्थित रीतीने केला. तो देखील एक मोठा विक्रम आपल्याला या हंगामामध्ये पाहायला मिळाला. 4 षटकांच्या सामन्यामध्ये 84 धावांचं टार्गेट चेज करण्यात आलं होतं. दरम्यान कोंडेरगावची मिस्टर स्वप्नील केणे अँड राकेश केणे यांचे शुभागमन झालेलं आहे. विनंती करतो की या आपण व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आमने लोणार प्रीमियर लीग 2025 मध्ये. वेलकम. 49 ला 2 पवनपुत्र ब्लास्टर्स पीसी. जबरदस्त टायमिंग. कव्हरच्या डोक्यावरून बॉल पाठवलाय. हा बॉल थांबणार नाहीये. बॉल सीमारेषा पार. खणखणीत चौकार. या फटक्यामध्ये ताकद कमी होती, परंतु नजाकत खूप जास्त होती. आणि पहा असं वाटतं की अख्खा पिसे इथे मात्र आलाय की काय. आणि या सफरत साईडने 50च्या पुढे आकडा पाहायला मिळतोय. 53 धावा फलकावरती पाहायला आपल्याला. हा फटका पहा. आणि फक्त बॅट टाकली होती. निखळ टायमिंगच्या जोरावर हा चौकार प्राप्त केलाय फलंदाज साहिलनं. उंच गेलाय जास्त. मिस टाइम फटका. शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू चेंडू खाली आणि कॅच ड्रॉप. खराब क्षेत्ररक्षण. जरूर आय थिंक साहिल तिस्कर पाहिलं तर आज पूर्णपणे सास पडलाय, कारण बॅटिंगमध्ये सुद्धा तो मात्र हवी तशी कामगिरी करू शकला नाही. गोलंदाजीमध्ये सुद्धा पाहिल्या तर भरपूर मागणा ठरला आणि आउट प्लेमध्ये सुद्धा त्याच्याकडून मात्र चुका घडतायत. परंतु 4 षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न झाला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 56 धाबा 10 फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि हे दृश्य पहा स्वर्गीय अनिल वसंत भांबरे प्रेक्षक स्टँडमध्ये पाहिलं तर अजून भरपूर संख्येने क्रीडा रसिक आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 चेंडूचा सामना साहिल तिस्करने केला, साहिल पाटीलने केला. 5 धावसंख्येवरती तो खेळतोय. 4 चेंडू फेस केला विशाल डाकीनं, तो खेळतोय 10 या आकड्यावरती. सुरेश काशीनाथ चौधरी प्रेक्षक स्टँड पाहू शकाल, त्या स्टँडमध्ये सुद्धा भरपूर संख्येने आपल्याला क्रीडा रसिक पाहायला मिळत आहेत. आणि स्वर्गीय मोतीराम बालू स्वर्गीय प्रेक्षक स्टँड पहा. म्हणजे आपण जर भारतीय विलेचा जर विचार केला तर आत्तापर्यंत 1.5 बाजून असे गेलेले आहेत, परंतु प्रेक्षकांची गर्दी जेवढी गर्दी मैदानावरती आहे त्यापेक्षा दुप्पट व्ह्यूअर्स आपल्या सोबतीला जोडलेले आहेत. यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा एन्जॉयमेंट करतायत. त्यांना माहिती आहे की भरपूर त्यांचं मनोरंजन होणार आहे या मॅचमध्ये देखील आणि त्यामुळेच क्रिकेट रसिक
अजूनही स्टँड्समध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑनलाईन देखील बरेचसे क्रिकेट रसिक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत SK एंटरटेनमेंट हे यूट्यूब वाहिनीवर. त्यांचं देखील आपण करूयात हार्दिक स्वागत. 4 ओव्हर्समध्ये 54 धावा, 2 गड्यांच्या मोबदल्यात. चांगल्या स्थितीत आहे ब्लास्टर्स PC संघ. जोर स्पर्धा हिट झाली, परंतु अजय त्यामध्ये आपण जर पाहिले तर SK एंटरटेनमेंटचा सुद्धा मात्र एक हात आहे, कारण अप्रतिम टेलिकास्ट त्यांच्या वतीने पाहायला गेलं. शंकर गुलबी त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम चांगली मेहनत करतायत. 5व्या षटकाला आता पाहू शकाल या ठिकाणी साहिल तिसकर सुरुवात करतोय ओव्हर द विकेटनं, आणि पहिला चेंडू पाहू शकाल या ठिकाणी दूरवर टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु वाईटच्या स्वरूपात सिंगल धाव तिथे मात्र खर्च केली गेली. अब तक 55. 12 बॉल्स बाकी आहेत, 2च फलंदाज बाद झालेले आहेत. अशा परिस्थिती मला मध्ये असं वाटतं की 25 ते 30 धावा आणखी जोडण्याचा प्रयत्न असेल. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, हा तर खूपच जास्त बाहेर, आणखी जास्त बाहेर. आणखी एक वाईड प्रेशर. जरूर आपण एक पर्व पाहिलं असेल IPLचं, जरूर आपण या चेंडूनंतर त्याचा उल्लेख करू. हो, फुल टॉस गॅपमध्ये आहे आणि चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. पहा त्या पर्वामध्ये पहिले दिल्ली या संघानं आय थिंक क्लासन क्रिस मॉरिसला भरपूर मोठ्या संख्येने खरेदी केला होता, परंतु त्या लीगमध्ये तो पूर्णपणे फ्लॉप ठरला. तशीच काही परिस्थिती साहिल तिसकरची आहे, त्याच्यावरती चांगली बोली लावली गेली, परंतु पूर्णपणे त्याचा फ्लॉप शो पाहायला मिळतोय. खरं तर हा बॉल एवढा कमजोर नव्हता, हा लो फुल टॉस होता, तो चांगला फटका. गॅपमध्ये बॉल पाठवला, 4 धावा प्राप्त केल्या. ओहो, आणखी एक जबरदस्त फटका. क्लासिक लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह, बॉल सीमारेषा पार, धावा मिळतील 4. आणखी एक चौकार. इलाका भी हमारा और धमाका भी हमारा. तसं पाहिलं तर भारताला पराभूत करणं फारच कठीण आहे, आणि ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन ऑस्ट्रेलियाला पराभूत करणं फार कठीण आहे. आणि आता मात्र पेसेकर सांगतात की आमच्याकडे येऊन आम्हाला पराभूत करणं कठीणच आहे. पवनपुत्र 7-2-1 ब्लास्टर्स PC संघ चांगला खेळ सादर करतोय. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. हाही चांगला फटका होता, स्वीप केला, परंतु फिल्डरच्या हातात एक धाव मिळेल. धावसंख्या 65. जरूर आता मात्र DJ आयजला सुद्धा आपण संधी देऊया, कारण काही प्रेक्षक झोपले असतील, त्यांना आपण उठवण्याचा प्रयत्न करू. परंतु गोलंदाजी जिथे मात्र झोप उडवलेली आहे ती म्हणजे फलंदाजाने. बघता 65 धावा, आणि केतन सोर्गे सुद्धा जागा आहे. का जागा आहे त्याचं कारण त्यालाच विचारावं लागेल. केतन बजागे, कारण एक संघ जर पाहिलं तर पिसे गावातील आहे, दुसरा संघ आहे इताडे गावातील, म्हणजे त्यांचा प्रेम आहे, कारण क्रिकेटचे ते खूप मोठे चाहते आहेत. येस म्हणजे त्याचं असं म्हणणं की आमच्या ग्रामपंचायतीला एक संघ खेळतोय इताडे, आणि त्याचा तो प्रेम त्यांच्यावर उतून चाललाय. ओ, मिनी हेलिकॉप्टर फटका चांगला पाहायला मिळतोय, परंतु लॉंग ऑनला फिल्डर सोनो आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली, आणि सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या आता पुढे वाटचाल करत असताना 66-2. असं वाटतं की अजय 80चा आकडा पाहायला मिळतो की काय? शक्यता नाकारता येत नाही. अजूनही 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 66 धावा तब्बल फलकावर लावल्यात. सुरुवातीपासूनच चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. फुल टॉस बॉल आहे, तगडा प्रहार, परंतु टायमिंग तेवढं परफेक्ट नाहीये. चांगली फिल्डिंग, एकच धाव मिळेल. सिंगलच्या जोरावर धावसंख्या 67. मोठा आकडा पाहायला मिळतोय, पण ते सुद्धा विसरून चालणार नाही की जानुसपूर इताडे संघाकडे सुद्धा मध्ये चांगली बॅटिंग लावली पाहिजे. परंतु हा डाव संपेल किती आकड्यावरती, हा आता मात्र प्रमुख निर्णय आता डोळ्यासमोर आपल्याला पाहायला मिळतोय. ओ, टॉप एज चेंडू हवेत, स्वतः गोलंदाज यष्टीरक्षक दोघेही चाललेले आहेत, आणि इथे मात्र श्रीकांत मगरनं सांगितला की हा झेल माझा आहे. बॉडी त्याची बॅलेन्सिंग पहा, शरीर यष्टी पहा, परंतु जबरदस्त कॅच कलेक्शन. मगरनं चेंडूला घेतला मिठीमध्ये,
आणि हा तिसरा धक्का लागलाय. जाऊया डीजे अजयकडे. तुम्हाला मी श्रीकांत मगर आहे, त्याचं तरी उत्तर दाखवलेलं आहे. जबरदस्त कामगिरी, अप्रतिम. या पहिले सुद्धा गोल्डन षटकार त्याच्या बॅटमधून पाला आपल्याला, आणि हा झेल कठीण होता अजय, त्यांनी तो सोपं करून दाखवलेला आहे. फार अवघड झेल होता. असं वाटत नव्हतं अगोदर की तो पोहोचेल, परंतु त्याने देखील प्रयत्न केला. खरं तर गोलंदाज सुरुवातीला आपल्याला असं वाटत होतं की तो पोहोचतो की काय, परंतु मगरने कॉल दिला होता की माझा झेल मला घेऊ दे, आणि घेतलाच. म्हणजे घ्यावंच लागलं असतं, कारण धाबा सुद्धा भरपूर वेगाने येत होत्या. आणि पाहू शकाल ओव्हर रेट चांगला आहे. वेळेवरती 5 षटके ते मात्र संपन्न केलेले आहेत जानुस्परी ताडे संघाने. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 67 धावा धाफलकावरती लागल्या गेला. शेवटच्या षटकाचा खेळ येणं बाकी, आणि शेवटच्या षटकासाठी गोलंदाज सुनूचा आता मात्र वापर केला जातोय. चला आपण खेळायला सुरुवात करूया. आज सुनूनं चांगली कामगिरी केलेली आहे जानुस्परी ताडे संघासाठी, कारण त्याच्यावरती वारंवार भरोसा दाखवला जातोय. आणि नवीन फलंदाज आय थिंक आदित्य वाकडे आलाय, हिज आयकॉन. एक डेंजरस बॅट्समन गेला, दुसरा आला, आणि आल्या आल्या मोठा फटका, परंतु हा साहिलचा फटका होता. फटका फसलाय, फलंदाज बाद. जरूर रात्री राजा कुठे येणार, परंतु फलंदाज मिस्टर जय शेलार आहे, परंतु राजासारखा त्याला आता खेळावा लागेल. दुसऱ्या डावामध्ये राजा येऊ शकतो फलंदाजीला. त्यांच्याकडे राजा आहे. यस यस, राजकुमार पाटील उर्फ राजा, त्याने खाल गाजवलाय, परंतु आजची रात्र त्याला गाजवावी लागेल दुसऱ्या इनिंग मध्ये. मला असं वाटतं की अजूनही 5 बॉल शिल्लक आहेत. चांगली गोलंदाजी झाली तर 75च्या आत थांबवलं जाऊ शकतं, आणि ती धावसंख्या चेस करण्याची क्षमता त्यांच्या फलंदाजांमध्ये देखील आहे. पुढचा बॉल राऊंड द विकेट, कडक फटका आहे. बॉलर बॅक पास ड्राईव्ह, लॉंग ऑन स्ट्रेट उभा आहे, त्याच्यामुळे दुसरी धाव मिळणार नाही. चांगली फिल्डिंग, चांगली फेक, एकच धाव मिळाली. जरूर असं वाटतं की बॉलरचा हात मात्र चेंडूला स्पर्श झाला, आणि त्याचमुळे थोडासा वेग कमी झाला. धावसंख्या 68 धावा धाफलकावरती पाहायला मिळतं, परंतु कंट्रोल जरूर केला. या मागील काही चेंडूपासून जर पाहिला तर एक क्षण असं वाटलं होतं की 80च्या पुढे आकडा पाहायला मिळतो की काय, परंतु आतापर्यंत 68 धावा 4 चेंडूचा खेळ अजून येणं बाकी आहे. आदित्य वागडे इज ऑन स्ट्राईक वरती आला, आणि पहिल्या चेंडूवरती हानागती प्रहार केलाय. चेंडू चाललाय आणि गेलाय स्वर्गीय मोतीराम बालू प्रेक्षक स्टँड मध्ये. प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारण्यासाठी षटकार. काम का इंतजार तो 11 मुल्कों की पुलिस का. कोण असणार आहे, परंतु येथे डॉनचा फटका होता असं वाटलं. उंची होती, लांबी देखील मिळाली, अक्षरशः पंख लावले होते त्या चेंडूला आदित्य वाकडेनं. सुपर्ब शॉट, षटकार. धावसंख्या 74. आणि डीजे अजयने सांगितले की इस गेंद को पकड़ना नामुमकिन है. वाकई में ताकद प्रचंड आहे आदित्य वाकडेकडे. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणखी एखादा षटकार आला तर मग तो 80चा आकडा तो जरूर फलकावर पाहायला मिळेल. जरूर, कारण 3 चेंडू अजूनही शिल्लक त्यांच्याकडे आहे. 74चा आकडा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. हो, आता राऊंड द विकेट पाहायला मिळतोय. परफेक्टली यॉर्कर, चांगली लेंथ पाहायला मिळाली. छाप करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क नाही. परंतु विकेट किपरचं जबरदस्त कलेक्शन. 100% एफर्ट देत असताना आपल्या टीमसाठी श्रीकांत मगर. मागचा सामना जिंकून देण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला. या मॅचमध्ये एक चांगला झेल स्वीकारलाय.
आणि मागचा बॉल लाजवाबच होता. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. स्टेप्स मध्ये चुकलाय, परत जावं लागेल बॉलिंग मार्कवर. दोन चेंडू आता शिल्लक आहेत आणि दोन्ही संघाचे 12 मॅन पहा. एकाच्या चेहऱ्यावरती गोड स्माईल आहे, दुसऱ्याच्या चेहऱ्यावरती स्माईल आहे, पण मनामध्ये खंत असेल कारण त्यांचा संघ थोडासा संकटामध्ये सापडलाय. फिकी स्माइल. कडक शॉट नाही अडवू शकलाय फिल्डर. वन बाउन्स घेतल्यानंतर बॉल सीमा पार. चौकार. जी हाँ, मैं हूं खलनायक. पाहू शकाल अगदी स्क्रीन समोर 7 स्टार ग्रुपचा बॅनर आहे. त्या बॅनरला जाऊन चेंडू मात्र धडकलाय आणि त्याने सांगितलं की आय थिंक ही स्पर्धा हिट झाली. कडक फटका. चेंडू चालला अगदी ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये फिल्डर तैनात आहे. दुरीचा प्रयत्न होतोय. 2 धावा पूर्ण झालेला आहे. 13चा प्रयत्न केला जातोय, परंतु 2च धावा शेवटच्या चेंडूवरती मात्र त्या ठिकाणी जोडल्या जातील आणि जी चर्चा होती 80 धावा इथे जोडल्या जातील का, आणि 80 धावा जोडल्या गेला आणि विजयासाठी आता 81 धावांचा पाठलाग इथे मात्र दुसऱ्या इनिंगमध्ये जानूसपूर इताडे संघाला खराब लागेल. तो पाठलाग होणार की नाही, आणि आय थिंक असं वाटते काही प्रेक्षक इताडे संघाने घरी निघाले की काय, परंतु जाऊ नका, सामना अजून बाकी आहे. हा तो ट्रेलर आहे, परंतु पिक्चर येणं बाकी आहे. आणि पहा दोन्ही संघाचे 12 मॅन जे आहेत ते इताडे गावाचेच आहेत. म्हणजे दोघी संगतीला घरी जाणार आहेत, शंका नाही. चला लगेच फिल्डिंग लावायला सुरुवात करा. टीम पवनपुत्र ब्लास्टर पिसे. खूप मोठं आव्हान आहे आणि हे पाहुण्यांची तुम्ही बॅनर्स पाहू शकाल. सर्वांचं योगदान चांगलं आहे या स्पर्धेसाठी. सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. चला आपले पंच लगेच आपण मैदानाचा ताबा घ्या. पंच मनोज भोईर सर आणि पंच रमेश म्हात्रे सर. आणि आय थिंक हे सर्व जे आपले 16 संघ आहेत त्या 16 संघाची टीम ऑनर आणि विजेता पाटलेचा मोलाचा सहकारी या स्पर्धेसाठी जो आपण मैदान पाहत आहोत त्याच्यासाठी सुद्धा. आणि पहिल्या दिवसामध्ये पाहिले तर त्यांच्याकडून जेवणाची सोय आणि पिसेकरांचा सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतोय, कारण त्यांची सुद्धा आम्हाला चांगली मोलाची साथ मिळाली या स्पर्धेसाठी. स्वर्गीय निर्मलाताई गोपीनाथ पाटील क्रीडांगण पिसे इथून आपण थेट प्रेक्षेपण पोहोचवतोय. आणि सलामीची जोडी आता मात्र पाहू शकेल पुन्हा बदल पाहायला आपल्याला. प्रत्येक सामन्यामध्ये एक वेगवेगळी जोडी पाहिली आणि अपेक्षित होतं, कारण लक्ष्य खूप मोठं आहे जे. आणि 2 षटकाची पॉवर प्ले जी आहेत ती फार महत्त्वाची राहणार आहेत. आणि त्याचमुळे आता मात्र नवनाथ भोईरच्या सोबतीला नितीन चौधरीला आपण पाहतोय. आणि तसं जर पाहिलं तर नितीन चौधरीनं ॲज अ ओपनर म्हणून चांगला खेळ साकारलाय.
आणि नवनाथचा देखील आपण विचार केला तर तो देखील एक चांगला ओपनरच आहे. पण आता ओपनिंग कशी करतील त्यावर बरंच काही अवलंबून आहे या मॅचमध्ये. 81 धावा चेस करायच्या आहेत 6 ओव्हर्समध्ये. 13.50 प्रति षटक सरासरी त्यांना राखायचे. आजच्या रात्रीतील हा शेवटचा सामना, शेवटची 6 षटकं. स्फोटक सुरुवात करावी लागणार आहे या दोन्ही सलामीवीरांना. फ्लाइंग स्टार्ट, आणि तो जर मिळाला तर मॅचमध्ये मजा येईल. खरं तर टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला जानू स्पोर्ट्स इताडे संघाच्या कॅप्टननं, आणि तो कुठेतरी अंगलट आलेलाच आहे. पण सामना अर्धाच संपलेला आहे. अजूनही 6 षटकं बाकी आहेत. इताडे संघाची फलंदाजी बाकी आहे. गोलंदाजांनी थोडंसं निराश केलंय. बॅट्समन जर चांगले खेळ ते व्यक्त करतायत, या स्पर्धेवरचं ते प्रेम व्यक्त करतायत. तर त्या सर्वांचे देखील आपण आभार व्यक्त करूयात. तसे आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम उद्या असणार आहे, पण आजच आपण आभार व्यक्त करूयात. आणि पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. जरूर हा क्रिकेटचा वेड आहे, कारण या क्रिकेटच्या वेडा खातीर प्रेक्षक वर्ग खूपच दूरवर जात असतो. आणि तसं जर पाहिलं तर पिसे गावातील खेळाडूंचे इताडे गावातील खेळाडूंचे भरपूर फॅन फॉलोविंग आहे. सलामीची जोडी पाहू शकेल नवनाथ भोईर आणि त्याच्या सोबतीला नितीन चौधरी. चला आपण खेळायला सुरुवात करूया. आदित्य वाकडे आता मात्र पहिल्या षटक हाताळेल. 81 धाबा इथे मात्र त्यांना वाचवायच्या आहेत आणि 81 धाबा इथे जोडायच्या आहेत जानसपूर इताडी संघाला. नवनाथ भोईरकडे स्ट्राइक. आदित्य पहिला बॉल घेऊन. ओहो, पहिलाच बॉल आखो टप्प्याचा होता, परंतु दिशाहीन. वाईडनं सुरुवात. आणि अतिरिक्त धावांची सुद्धा मात्र या ठिकाणी वाट पाहावी लागेल जानसपूर इताडी संघाला, कारण एवढा मोठं लक्ष तुम्हाला पाठलाग करायचं आहे. जरूर तुम्हाला मोठे फटके खेळायचे आहेत, परंतु एक्स्ट्राचा सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी सहारा घ्यावा लागेल. आणि 30 एक्स्ट्रा धाव इथे मात्र आदित्यने खर्च केली. हो, इथे मात्र चांगला चेंडू पाहायला बोलतोय, परंतु विकेट किपरनं मात्र मिस टेक केली त्या ठिकाणी. जयेश शेलार होता विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. लेगबाच्या सुरुवात अजून एक्स्ट्रा धाव, 2 धावा धाफलकेवरती पाहायला मिळत आहेत जानसपूर इताडे संघाच्या. शरीराचा वेध घेणारा बॉल होता. चांगल्या लेंथवर गोलंदाजी. आदित्य वाकडे उंचीचा देखील चांगला फायदा घेत आलेला आहे गोलंदाजीमध्ये. हार्ड लेंथवर बऱ्याचदा गोलंदाजी करताना तो दिसलाय. बाउन्स चांगला प्राप्त करत असतो. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 2 या आकड्यावर. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज नितीन चौधरी. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. हो, अगोदरच ठरवलं होतं ऑन साईडला खेळायचं आहे. बॉल चाललाय ऑफ साईडला. अपील जोरदार होतं तिकडे, परंतु बॅट आणि बॉलचा स्पर्श आहे असं पंच सांगतायत. एक धाव येथे मिळते अकाउंट ओपन होत असताना फलंदाजाचं, परंतु नितीनचा हा फटका आत्मविश्वास वाढवणारा अजिबात नव्हता. जरूर, कारण तुम्ही जर याप्रमाणे जर रिक्स उचलली तर आय थिंक या रिक्समध्ये तुमची विकेट सुद्धा तुम्ही गमवू शकता. परंतु पाहू शकाल सुदैव की ती त्या ठिकाणी या नितीन चौधरी वाचला गेला. बॅटच्या स्वरूपात ती सिंगल धाव पाहायला मिळाली, परंतु सुरुवात आय थिंक एक्स्ट्रा चेंडूने केली होती, परंतु बाग चांगल्या प्रमाणे केला आहे. आदित्य वाकडे आज आयकॉन प्रमाणे चमकलाय टीम पवनपुत्र ब्लास्टर पीसी संघासाठी. ओ, इथे मात्र पाहू शकाल क्लिप बोल्ड फलंदाज बाद नवनाथ भोईर. वाव, जी हाँ, परफेक्ट यॉर्कर.
भन्नाट वेग आणि अगदी ऑफस्टिकला धडक देणारा हा यॉर्कर. फलंदाजाची बॅट खाली येणे अगोदरच बॉल निघून गेला होता. त्याला बीट करत असताना थेट एष्ट्यांच्या दिशेनं पहिला धक्का. नवनाथ भोईर सपशेल अपयशी ठरलाय या क्वार्टर फायनल मॅच मध्ये. जोगेंद्र भालेकरला आता मात्र पाठवलं गेलेलं आहे तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंग घेण्यासाठी. परंतु आज भालेकरला या गुलाबी थंडीमध्ये या मिड नाईटमध्ये चमकावं लागेल जर 81 धावांचा पाठलाग करायचा असेल तर. आणि तसं जर पाहिजे त्याची शैली डावखुऱ्या हाताने तो खेळतोय. आणि तसं जर पाहिजे या मैदानावरती या स्पर्धेमध्ये अजय या डावखुऱ्या हाताचे या सर्वच खेळाडू चमकलेले आहेत. त्याच्यामध्ये विशाल डाके असेल, राहुल बजागे असेल, योगेश्वर पाटील असेल. ऑन साइडला मिस्टामिंग फटका हवेत केलाय डीप मिड विकेटचा खेळाडू. चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय परंतु त्यांच्या अवाकाच्या बाहेर हा झेल होता. सिंगल धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली आणि सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 गडी बाद 4 धाबा. आणि पहा जरूर कॉम्बॉक्समध्ये आमच्या सोबतीला सध्या अक्षय शेलार आहेत, पिसे गावचे आहेत. आणि जरूर पेशाने ते सिव्हिल इंजिनियर आहेत परंतु ते सुद्धा सांगते की पूर्वी मी सुद्धा या क्षेत्रामध्ये होतो, चांगला समर्थन करायचो जरूर. कारण त्यांनाच माहिती आहे की एका समालोचनाचं महत्त्व काय आहे. पुढचा बॉल घेऊन आदित्य. आडव्या बॅटचा प्रहार केलाय. टायमिंग तितकंसं चांगलं नाहीये परंतु आउटफील्डमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. फेक देखील फार चांगली पाहायला मिळाली. एकच धाव येथे मिळते. मोठे फटके पाहिजेत. पॉवर प्ले सुरू आहे. पॉवर प्ले फोडावा लागणार आहे फलंदाजांना कारण टार्गेट मोठं आहे. 81 धावांचं टार्गेट. धावसंख्या 1 बाद 5. संत आणि सावध सुरुवात. चुका सुद्धा भरपूर पाहिल्या आपण पहिल्या डावामध्ये. फिल्डिंग करण्याचा सुद्धा निर्णय त्याने स्वीकारला. नाणेफेकी जिंकल्यानंतर आय थिंक ती तर खूप मोठी चुकी मित्र म्हणेन. ठीक आहे, निर्णय घेतला होता तो योग्य ठरवणं गरजेचं होतं. तशी गोलंदाजी आणि तसं क्षेत्ररक्षण दाखवणं गरजेचं होतं पण त्या गोष्टी कुठेतरी पाहायला मिळाल्या नाहीत. पण आता बॅटिंग चांगली करावी लागणार आहे. फटका चांगला आहे. गॅपमधून बॉल पाठवलाय. बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर ऑन साइडला. फाईन लेगच्या दिशेतून सीमारेषा पार. येतोय चौकार. पाहू शकाल या ठिकाणी चेंडूच्या हाताने आपण जर पाहिली तर अगदी लेग स्टॅम्पला होती, चुकी केली आणि पाहू शकाल चेंडूला फक्त दिशा दाखवली आणि पाहू शकाल फायलीकडे वीरेंजी चोरगे यांचा जो बॅनर आहे त्याला जाऊन मात्र चेंडू पूर्णपणे हिट झालाय. And that was a much needed boundary for Janu Sports Itade. 9 for 1 after first over. 30 बॉल्समध्ये आता 72 धावांची आवश्यकता आहे. 14च्या वर गेलेला आहे आस्किंग रन रेट. पहिल्या षटकामध्ये पाहिल्या तर आदित्यनं एकूण 9 धावा खर्च केल्या आणि आता हे समीकरण पहा 30 मध्ये 72 धावांचं इथे मात्र अजून तुम्हाला आवश्यकता आहे. दुसऱ्या पॉवर प्लेला मात्र सुरुवात करतो जयेश शेलार. परंतु विनंती करतो की वेळ आपण कमी खर्च करायची आहे. शॉर्ट रनअप आहे परंतु सुरुवात और वेगीने करतोय. ओहो कव्हरच्या डोक्यावर केल्याचा प्रयत्न केला जातोय परंतु अजय हे सुद्धा मात्र एक फार आपण अनेकदा पाहिलेलं आहे की अंडर फ्रंट लाईट जेव्हा तर पहिल्या इनिंगमध्ये मोठा आकडा जर उभारला गेला तर त्या धावांचा पाठलाग करता असताना फलंदाजी करणाऱ्या संघावरती आपल्याला भरपूर दबाव पाहायला मिळतोय. हो पण आता दबावाला झुगारून खेळ करावा लागणार आहे. आता मागे काय झालंय तेवढं जास्त विचार करून काहीच होणार नाहीये. पुढे काय वाढून ठेवलेलं आहे त्याकडे लक्ष द्यावं लागणार आहे. हा वाईट बॉल आहे. इथे जर चांगली फटकेबाजी केली गेली तर ही धावसंख्या देखील चेज होऊ शकते. हो निश्चितपणे कारण या स्पर्धेमध्ये 99 पर्यंत धावा बनलेल्या आहेत मग 80 81 का होऊ शकत नाहीत. हो पुन्हा मात्र चुकीची लेंथ बॅक टू बॅक दुसरा स्वेअर चेंडू आणि या स्वेअर चेंडूने मात्र धावफलक पुढे आता मात्र कासव छाप गतीने पुढे चाललाय.
11 धावा फलकावरती लागल्या गेल्या. धावा होऊ शकतात ती क्षमता आहे या दोन्ही फलंदाजांदरम्यान. दोन्ही चांगले स्ट्रोक प्लेयर आहेत, परंतु वरची कडा लागली आहे. विकेट कीपर न टिपलाय झेल. थोडासा स्लोअर बॉल होता, पिक करू शकला नाहीये फलंदाज नितीन चौधरी. ही इज वॉकिंग बॅक टू द डग आउट. जे झेल पकडला की सामना पकडलाय. येणारी वेळ जरूर सांगेल, परंतु बॅटची वरची कडा लागली. आणि पहा इष्टाच्या पाठ्यामध्ये सत्तेज शेलार काय जबरदस्त टेकन त्याने केलं आणि त्याचा सेलिब्रेशन पाहण्यासारखा असतो. आणि पहा शाबासची जी थाप देत असताना जयेश शेलारला. खूप चांगलं कॉम्बिनेशन तिथे पाहायला मिळालं. गोलंदाज जयेश आणि इष्टांच्या पाठीमागे सत्यवान. 28 चेंडूंमध्ये 70 धावांची आवश्यकता आहे. 11 धावा फलकावर. प्रथम बॅटिंग करत असताना पवनपुत्र 7-2-1 ब्लास्टर्स PC संघानं 80 धावा फलकावर लावल्या. अप्रतिम बॅटिंग त्यांची पाहिली. सव्वीस धावांचं चांगलं योगदान सलामीवीर राकेशनं दिलं, जो आधीच्या सामन्यांमध्ये कुठेतरी फ्लॉप ठरत चालला होता. परंतु या मॅचमध्ये त्याची बॅट अक्षरशः तळपली आणि चौकारांचा तर पाऊसच पाडला होता. 4 चौकार, 1 षटकार देखील त्याने ठोकला. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता फलंदाज सोनूचा. हलटी पटके फटके खेळण्याचा सुद्धा प्रयत्न करतायत, परंतु त्यामध्ये सुद्धा मोठा फटका मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाहीये. कारण पूर्ण जर इनिंगचा विचार केला तर एक मात्र जोगेंद्रच्या बॅटमधून चौकार पाहिला आतापर्यंत. कुठलाही फलंदाजाला मात्र त्या ठिकाणी मोठा फटका खेळण्यासाठी गोलंदाजाने संधी निर्माण केलेली नाहीये. 27 मध्ये 70ची गरज आहे. ओ एष्ट्या दाखवल्या आणि त्या एष्ट्या दाखवल्या. अजून विकेटचा पात्र आणि सोनूवरती जरूर भरोसा होता इताडेकरांचा, परंतु तो सुद्धा भरोसा तो जिंकू शकला नाही. अजून विकेटचा पात्र, फलंदाज बाद. स्वीप करण्याचा प्रयत्न होता अराउंड द लेग्स. त्रिफळा उद्ध्वस्त झालाय फलंदाज सोनूचा. सोनूने देखील निराश केलंय. डाव आता गडगडताना दिसतोय. जालना स्पोर्ट्स इताडे संघाचा 11 धावा फलकावर. 3 फलंदाज माघारी परतलेत. नवीन बॅटर मैदानामध्ये पियुष. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, मात्र चुकीच्या लाईनवर बॅट फिरवली गेली आहे. सुरेख गोलंदाजी. सुरेख, अप्रतिम, सुंदर, अतिसुंदर. अजून काय म्हणू शकतोय. फलंदाज फक्त मोठा फटका खेळण्याचा मात्र त्या ठिकाणी प्रयत्न करतात, परंतु या ठिकाणी परंतु हो कॉन्बॅन सत्य इज ऑन फायर. काय जबरदस्त मात्र झेल पकडतोय आणि पहा पियुषला सुद्धा मात्र त्या ठिकाणी माघारी पाठवलं. गोलंदाज सुद्धा पिसे गावाला बिलॉंग करतोय, फलंदाज सुद्धा पिसे गावाला बिलॉंग करतो आणि झेल पकडणारा यष्टीरक्षक तो सुद्धा पिसे गावाला बिलॉंग करतोय. आणि जबरदस्त कामगिरी या पवनपुत्र पिसे ब्लास्टर या संघाची. वो क्या है ना, मच्छर अगर सोते हुए आदमी को काट याकडे तुम्हालाच मच्छरचे घाव सोसायचे आहेत नंतर. दयनीय अवस्था जानू स्पोर्ट्स इताडी संघाची. 4 बाद 11. आता 4 ओव्हर्समध्ये 70 धावांची आवश्यकता आहे. पॉवर प्ले संपलेला आहे. जोगेंद्रला स्ट्राईक मिळालीच नाही मागच्या ओव्हरमध्ये आणि एका पाठोपाठ एक धक्के गोलंदाजाने दिले. जयेशनं कमालच केली. 2 धावा देत 3 गडी बाद केले आणि 2 धावा ज्या आल्या होत्या त्या देखील वाईटच्या स्वरूपात आल्या होत्या. नवीन फलंदाज राजकुमार पाटील नॉन स्ट्रायकर सेंडला. आता दोन्ही
डावखुरे फलंदाज खेळपट्टीवर पाहायला मिळत आहेत. फार क्वचित हे दृश्य आपल्याला पाहायला मिळाले. राऊंड द विकेटने टाकलेला बॉल हॅबट केलाय समोर, बॉल हवेत आहे. ओ हो हो, चांगला प्रयत्न होता हा राकेश कडून, परंतु अखेर झेल धरतीला दान. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय, 2 धावा कंप्लीट देखील होत आहेत. लाजवाब प्रयत्न पाहिले आपण. आणि तसे जर पाहिलं तर एक चांगला कॅचर आहे राकेश पाटील. मग त्याच्याकडे किती कठीण झेल असू द्या, कधी त्याला आपण उठता राकेश सुद्धा पाहिले. आणि आज सुद्धा पाहिलं, आय थिंक मिड विकेटला तो झेल त्याने कॅरी केला होता. आणि हे दृश्य पहा, कठीण झेल होतं परंतु सोपं करण्याचा त्याने प्रयत्न केला, परंतु शेवटच्या शेणाला चेंडू त्याच्या हातातून निसटला. परंतु आज जोगेंद्र भालेकर आणि राजकुमार पाटीलला मात्र आपली जबाबदारी खेळावं लागेल. परंतु जर याप्रमाणे गोलंदाजी अजय झाली तर असं वाटते की मात्र खूप मोठा अपसेट इथे मात्र पाहायला मिळू शकेल. कारण आता 23 चेंडू शिल्लक आहेत, 22 चेंडू शिल्लक आहेत आणि 68 धाबांची आवश्यकता आहे. प्रसंग कठीण आहे, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये सर्व काही गोष्टी शक्य असतात. जोपर्यंत खेळ संपत नाहीये तोपर्यंत कुठल्याही संघाला विजेता घोषित करता येणार नाहीये. 22 बॉल्समध्ये 68 धावा बनवायच्या आहेत. यावेळेला पुल केलाय, उंची जास्त लांबी कमी, डाऊन द फील्ड बॉल फिल्डर आणि झेल टिपला गेलाय डीप मिड विकेटला. फलंदाज बाद. आणखी एक मोठा धक्का जानू स्पोर्ट्स इताडे टीमला. होता तिथे डाऊन दी बॉल आणि ऋतिकने मात्र कमालीचा झेल पकडला. आज ऋतिकचा खेळ चांगल्या प्रमाणात मला बॅटिंगमध्ये सुद्धा त्यांनी चांगली सुरुवात करून दिली होती. एक षटकार सुद्धा त्याच्या बॅटमधून निघाला होता. जरूर जानसपुढे इताडे संघाने त्याला ड्रॉप केला, परंतु पीसीएस संघाच्या माध्यमातून चमकलाय. आणि आय थिंक ऋतिक अँड रितेश दोघेही या संघाचं प्रतिनिधित्व करतायत. 21 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 68 धावांचा मात्र या ठिकाणी अजूनही आवश्यकता आहे. आमच्या सोबतीला शिलार आहेत, जे सिव्हिल इंजिनियर आहेत आणि जरूर कॉमेंट्री बॉक्समधून हा सामना एन्जॉयमेंट करतात. पुन्हा इथे मात्र पाहू शकाल लिडिंग एज चेंडू कॉली सत्य शेलार. आज आय थिंक आज जयेश शेलार आहे, मला वाटलं की सत्य आहे की आहे, परंतु आज पीसीएस संघाचे सर्व खेळाडू सत्यामध्ये उतरले आहेत. ज्याप्रमाणे पहा, ज्याच्यावरती जी जबाबदारी सोपवली त्यांनी ती जबाबदारी पार पाडली. मग गोलंदाज असेल, आउटफील्डमध्ये छत्रशी असतील किंवा फलंदाज असतील, तिन्ही डिपार्टमेंटमध्ये अजय या चांगला परफॉर्मन्स त्याचा पाहिलेला आहे. आणि आय थिंक जो स्वप्न पाहिला होता कैलाजी पाटील आणि श्रीनिवास पाटील यांनी की आपल्याला या सत्रामध्ये एक संघ मात्र बांधणी करायचा आहे. आणि पहा आता किरवलीकर आता मात्र एका पाठीमागे एक आता मात्र घरच्या दिशेने जाण्याच्या तयारीत आहेत. कारण सामन्यात चित्र स्पष्ट झालेलं आहे. कारण 13-6 आणि आता विजयासाठी 20 चेंडूमध्ये 68 धावांची आवश्यकता. जानू स्पोर्ट्स इताडे संघाचे पाठीराखी अतिशय नाराज. बॅक ऑफ लेंथ बॉल होता हा, तटवलाय पॉइंट क्षेत्रातून, गॅपमधून चाललाय बॉल. 3 खेळाडू त्या बॉलकडे जात आहेत. डीपमधून फिल्डर आला होता, तोपर्यंत 2 धावा मिळतील. 6 गडी तब्बल बाद झालेले आहेत. ज्या सुरुवातीची अपेक्षा होती सलामीवीरांकडून किंवा टॉप ऑर्डरच्या फलंदाजांकडून तशी फलंदाजी पाहायला मिळाली नाही आणि मिडल ऑर्डर देखील पूर्णपणे फ्लॉप झालेला आहे. एक चुकीचा निर्णय महागात पडला. नाणेफेकी जिंकली, या ऐनवेळी बॅटिंग करण्याचा निर्णय घेण्याऐवजी गोलंदाजी करण्याचा निर्णय त्याने स्वीकारला आणि प्रतिस्पर्धी संघाने मात्र त्याचा पुरेपूर फायदा घेतला. 19 चेंडू शिल्लक, 66 धावांची आवश्यकता. जबरदस्त चेंडूची हाताळणी. साईनाथ पाटीलला मात्र या चेंडूचा वेग सुद्धा मात्र उमगला नाहीये. एवढा भन्नाट वेग त्या चेंडूमध्ये होता. आणि अखेर 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. 18 चेंडूचा खेळ संपन्न झालाय आणि फक्त 15 धाबा तिथे जोडल्या गेल्या. 6 गडी गमावले. 18 मध्ये आता विजयासाठी 66 धाब्यांची गरज. आमचे वर्गमित्र गणेश पाटील पिसे यांचं देखील आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत. 18 बॉल्समध्ये 66 धावा. योगी मला असं वाटतं की मागचा सामना जो जिंकला होता धावांचा पाठलाग करत असताना जानू स्पोर्ट्स इताडे संघानं, तोच कुठेतरी कॉन्फिडन्स, तो ओव्हर कॉन्फिडन्स
राहिला आणि त्यामुळेच या मॅचमध्ये देखील त्यांना असं वाटलं की टॉस जिंकल्यानंतर प्रथम फिल्डिंगच घ्यायला पाहिजे आणि तेच केलं त्यांनी. म्हणजे कुठेतरी त्यांची प्लॅनिंग मात्र परफेक्टली झाली नाही आहे. कारण प्रत्येक वेल पहा वेगवेगळी असते, वेल बदलत असते, परंतु वारंवार फिल्डिंग करता निर्णय त्याने स्वीकारला आणि जरूर मात्र त्या ठिकाणी त्यांच्या संघाला तो फटका बसला. आणि त्याच वेळेला आता मात्र पाहतो की या सामन्यावरती एक पकड निर्माण केलेली आहे. सामना संपलेला नाही, मात्र झुकलेला आहे पीसी संघाकडे. चांगला फटका जरूर आहे. फ्लिक करत असताना राजकुमार एकच धाव मिळणार आहे. परंतु सिंगल डबल अजय काही होणार नाही यातून. तुम्हाला मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न करावा लागतील. प्रयत्न केले अजय, परंतु आय थिंक फलंदाज चुकीचे फटके खेळून बाद झाले. या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी मात्र पवनपुत्र पीसी संघाचा जो खेळ राहिलेला आहे तो अप्रतिम आहे. क्रेडिट त्यांना द्यावं लागणार आहे. व जरूर कारण प्रथम त्यांनी त्यांच्या फलंदाजाने योग्य ती धावसंख्या उभारली आणि त्या धावांचा संरक्षण करत असताना गोलंदाजाने अचूक लेंथवरती कामगिरी केली आणि आउटफील्डमध्ये पहा चांगला शतश त्यांचं पाहिलं. कमीत कमी मिसफिल्डिंग त्यांच्याकडून पाहिलेले आहेत. परंतु इथे आता काय सुरू आहे येस लेफ्ट हँड राईट कॉम्बिनेशन, त्यामुळे आता मात्र फिल्डिंगमध्ये मात्र वारंवार बदलाव करण्याचा प्रयत्न करतायत. पीसी टीमचे जे ओनर आहेत कैलास पाटील स्वतः या टीमसाठी खेळतायत, सत्य आहेत आणि घरच्या मैदानावर खेळतायत. खरं तर बरेचसे खेळाडू हे दुसऱ्या गावातून त्यांनी घेतलेले आहेत, पण तरी देखील या ग्राउंडवर कसं खेळायचं आहे त्याचं मार्गदर्शन त्यांनी बरोबर त्यांच्या खेळाडूंना केलेलं आहे आणि त्याचा फायदा इतर खेळाडूंनी देखील घेतला आहे. हो निश्चितपणे त्यामध्ये विजय तरे असेल, आदित्य वाकडे असेल, ऋतिक तिसकर असेल, चांगला परफॉर्मन्स त्यांच्या वतीने पाहिला आपण. राकेशला कोण विसरेल या महत्त्वाच्या सामन्यामध्ये या जबरदस्त आणि फ्लाइंग स्टार्ट करून दिली. परंतु अजय पहा कॉन्फिडन्स लेवलचे फटके खेळत नाही. असं वाटतं की सामना सोडून दिला आहे. ज्याप्रमाणे त्याची बॉडी लँग्वेज आपण पाहतोय. ओहो कटार सन्माननीय शिंदाजी पाटील पहा अजूनही मात्र सध्या या ठिकाणी उपस्थित आहेत, कारण त्यांना सुद्धा मात्र या ठिकाणी मैदान सोडावं असं वाटलं नाहीये. विनंती करतो की आपण या व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. जणू काही औपचारिकता उरली या मॅचमध्ये. 14 चेंडू आणि 64 धावाचं समीकरण. 17ला 6 अशी नाजूक अवस्था. जानू स्पोर्ट्स इताडे संघाची अक्षरशः घसरगुंडी उडाली 81 धावांचा पाठलाग करत असताना. सोडून दिलाय हा बॉल, वाईड आहे. जरूर जरूर शिलर तुमची आम्ही भावना समजू शकतोय, कारण उद्या सुट्टीचा दिवस आहे, म्हणजे आजची रात्र गाजवणं गरजेची होती. फुलटॉस टर्न केलाय स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेतून. बॉल डीप मधून गॅप मधून सीमारेषा पार येतोय चौकार. राजकुमारच्या बॅट मधून एक चांगला फटका. पहा इथे फुलटॉस मिळाला होता, परंतु त्याच्यावरती सुद्धा मात्र हवं तसा फटक्या मात्र खेळता आला. आणि आता मात्र समोरच्या दिशेनं डीप मध्ये कुठला फिल्डर नाहीये आणि चेंडू चाला कव्हरच्या दिशेनं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतो राजाच्या बॅटमधून. खरं तर समीकरण आपण बघायला गेलो तर एवढं कठीण आहे की प्रत्येक बॉलवर चौकार जरी आला तरी देखील सामना जिंकता येणार नाहीये, परंतु चांगले फटके ते जरूर पाहायला मिळत आहेत राजकुमार पाटीलच्या बॅटमधून. 12 बॉल्समध्ये 55 धावांची आवश्यकता. जरूर चौकार मारून सामना जिंकता येऊ शकणार नाही, परंतु षटकार मारून हा सामना जिंकता येऊ शकतोय हे सुद्धा विसरून चालणार नाही, कारण 12 चेंडू तुमच्याकडे आहेत, 55 धावा जोडायच्या आहेत. चला फिल्डिंग लावून घ्या. रात्र थोडी आणि सोंगे फार असं करू नका. परंतु दोन्ही संघांसाठी ही रात्र वैऱ्याची आहे. जो संघ जिंकेल तो टॉप 4 मध्ये जाणार आणि जो संघ पराभूत होणार आहे त्याला मात्र तब्बल या स्पर्धेची एक वर्षभर वाट पाहावी लागेल. आणि आता मात्र दिघूला बाहेर काढलाय. मगासपासून त्याला थांबवलं होतं, कुठे लपून बसला होता काय माहिती, परंतु आता त्याला बाहेर काढलाय.
कारण दोन सामन्यामध्ये मात्र पाहिलं तर तो भरपूर महागडा ठरला होता. एक्झॅक्टली प्लॅनिंग करणे गरजेचं आहे, परंतु आता मात्र संगणकाला सुद्धा माहिती आहे की धावा आपल्याकडे भरपूर आहेत. दिगंबर मालीचा आपण वापर केला तर आय थिंक पुढील सामन्यामध्ये त्याचा चांगला फायदा मिळू शकतोय. या अगोदर पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करताना तो दिसला होता, परंतु खूप जास्त धावा खर्च करत होता, त्यामुळेच या मॅचमध्ये रणनीती बदलण्यात आली. लेंथ बॉल बॅकफुटला जात असताना आडव्या बॅटनं तटवलाय. वाईड ऑफ डीप मिड विकेट फिल्डर आहे, एकच धाव मिळेल. राजकुमारचे प्रयत्न अजूनही सुरू आहेत. अजय दिगूचा एंड चेंज केलाय. रिव्हर्स एंडने जेव्हा जेव्हा त्यांनी गोलंदाजी केली त्याने मात्र भरपूर धावा खर्च केल्या आणि आता मात्र कॉमेंट्री बॉक्स आय थिंक या एंडकडून त्याला मात्र संधी मिळाली. पण ते सुद्धा मात्र त्या ठिकाणी वापर करून घेतात की कुठल्या एंडने तो चांगली कामगिरी करू शकतोय. हे सुद्धा प्लॅनिंग असतात अजय. ते बघणं देखील गरजेचं आहे, कारण तो त्यांचा एक मुख्य गोलंदाज आहे खरं तर, आणि यानंतरच्या मॅचेसमध्ये देखील कदाचित त्याचा वापर होऊ शकतो. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. ओह, काय फटका आहे, फुल अँड पॉवरफुल. सामना संपलेला नाही. जरूर जरूर तुम्ही एंड चेंज केला, परंतु माझा जो रोल आहे तोच मी अदा करणार असं मात्र दिगू सांगतोय सध्या तरी. परंतु राजकुमार काय फलंदाजी करतोय, लाजवाब. ऑन साईडला फेकून दिलाय, आला षटकार. या षटकाच्या साईड संघाची धावसंख्या पोहोचली गेली 33 आकडावरती. 10 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 10 मध्ये पाहिलं तर षटकाराला मात्र कुठेतरी गरमागरमी आणलेली आहे, कारण विजयासाठी इथून 48 धावांची आवश्यकता. दमखम ठेवतो राज पाटील मोठे फटके खेळण्यासाठी. जुनी तलवार. ओ, यावेळेला स्मॅश केला ऑफसाईडला. थोडासा मिसटाईम फटका आणि जबरदस्त कॅच. राजकुमारच्या खेळीचा अंत होत असताना फलंदाज बाद. परंतु दिगूने सुद्धा सुटकेचा श्वास सोडला असावा. जी विकेट्स त्याने प्राप्त केली आय थिंक आजच्या रणनीतील पहिली विकेट्स. हॅरी, यस यस. पहा केल्याचं तो ऑन साईडला, परंतु चेंडू गेला कव्हरच्या दिशेने. झेलबादच्या स्वरूपात बाद. म्हणजे कुठेतरी अपेक्षा आय थिंक विजयाच्या पल्लवीत झाल्या होत्या, परंतु लगेचच मात्र गोलंदाज दिगंबर मालीनं मात्र त्याची विकेट्स प्राप्त करून दिली आणि आता विजयासाठी 9 चेंडूमध्ये 48 धावांची गरज. पण इथे राजकुमारचं कौतुक करावं लागेल. तो हिंमत हारला नव्हता, त्याने प्रयत्न केले, तो लढला, झुंज दिली, चांगली झुंज दिली. इतर फलंदाजांनी जर त्याच्याचप्रमाणे बॅटिंग केली असती सुरुवातीला तर कदाचित काही वेगळा रिझल्ट देखील पाहायला मिळाला असता. परंतु राकेश दिगारे प्लीज थोडासा रॅलिंगच्या थोडासा पाठीमागे उभ्या. जर तुम्ही जास्त जोर जर दिला तर ती रॅलिंग आय थिंक पडू शकते. येस, ओके. 7 बाद 33. नवीन बॅट्समन अक्षय सुरेकर. थोडासा टप्प्याचा बॉल पुल केलाय. फिल्डर आहे डीप मध्ये, फक्त एक धाव मिळेल. फक्त औपचारिकता आता शिल्लक आहे या मॅच मध्ये. 8 बॉल्स मध्ये खरं तर 8 षटकार पाहिजेत जिंकण्यासाठी. जरूर सामन्याला मजा आली नाहीये. ज्याप्रमाणे या धावांचा रनचेस होणं गरजेचं होतं तशाप्रमाणे मात्र धावांचा पाठलाग झाला नाही आणि याचं कारण वारंवार विकेट्स पडले गेले आणि इथे मात्र पाच चांगली चेंडूची हाताळणी. डॉट चेंडूने मात्र सांगता पाहायला मिळाली आणि पाहू शकाल 4थी रात्रमध्ये अजय घरत माझ्या स्वप्नाच्या शेवटपर्यंत थांबले, पण तो जरूर त्यांना सुद्धा निराश केला जानूसपूर इताडी संघाने. चांगल्या सामन्याची अपेक्षा होती, रंगतदार सामन्याची अपेक्षा होती आपल्याला, पण तसा रंगतदार सामना हा झालेला नाही. पीसी संघानं पूर्णपणे वर्चस्व राखलंय. मिसटाईम फटका, कव्हरमध्ये फिल्डर, बॉल खाली, आणखी एका विकेटचं पतन. जबरदस्त कमबॅक. जसे राकेश दिगरकर कमबॅक करतायत तसा मात्र कमबॅक केला दिगंबर मालीनं. 2 विकेट्स त्या कॉलममध्ये पाहायला मिळाल्या. लेट आहे पण थेट आहे. दिगंबर माळी षटक समाप्त झालंय. आता 6 बॉल्समध्ये 47 धावांची आवश्यकता. अगदी सोपा झेल होता हा कव्हरमध्ये. चला लगेच फिल्डिंग लावा, कारण आता 6 मध्ये 7 षटकार जरी आले तरी आता मात्र या ठिकाणी जानूसपूर इताडे संघ त्या आव्हानापर्यंत पोहोचू शकणार नाही, कारण 6 मध्ये 47 धावांची गरज आहे. चला थोडंसं स्पीडअप करूया, कारण जास्त वेळ इथे मात्र खर्च होत आहे.
जरूर या सामन्यामध्ये खराब कामगिरी राहिलेली आहे इताडी टीमची, परंतु त्यांनी देखील स्पर्धा तर गाजवली. इथपर्यंत पोहोचणं देखील एवढं सोपं नव्हतं. एक फिल्डर आतमध्ये घ्या चला, कारण रूल रेग्युलेशन सर्वांसाठी सेम आहेत, नियम सर्वांसाठी समान आहेत. हो चांगला चेंडू पाहायला मिळतोय, डॉट चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाज पाहिला तर या ठिकाणी विजय आला, विजय तरे मॅजिकल ऑफ सोदरपाडा. जबरदस्त डीजे ऑपरेटिंग करतायत, संगीत तालावरती प्रेक्षकांना नाचवतात आणि त्यामध्ये गोलंदाजा तालावरती आता फलंदाज नाचवेल का. यस, सध्या तरी 2 चेंडू चांगल्या लेंथवरती पाहिले, बॅक टू बॅक दुसरा डॉट चेंडू. आणि जरूर त्यांची गोलंदाजी पाहण्यासाठी पहा, अजय काकडे स्वतः पायांवरती उभे राहिले. हा सामना एकतर्फी चालू आहे तरी देखील जे बसलेले प्रेक्षक होते ते उभे राहिलेले आहेत. हो हो, पण त्यांना सुद्धा माहिती आहे की इथून जर एखादा दुसरा मोठा फटका आला तर मात्र जरूर त्यांचं आनंद मात्र गंगाना मावेपर्यंत फटका हवेत केला. हो हो, वेगाने चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न केला होता, रितेश होता त्या ठिकाणी, परंतु झेल ड्रॉप झाला. सगळे प्रयत्न करून पाहिले आज जानूस परिताडे संघाने, परंतु तुम्ही आयुष्यामध्ये एक जर चुकीचा निर्णय घेतला तुमची आयुष्याची वाट लागते आणि तोच निर्णय इथे मात्र चुकीचा पाहिला आपण. आणि आय थिंक जे सिव्हिल इंजिनियर आहेत आमचे शेलार, जरूर एकविरा ट्रिप तुम्हाला असणार आहे, हे सुद्धा विसरून चालणार नाही. पवनपुत्र ब्लास्टर पिसे आपल्या संघासाठी. हो चांगला चेंडू शेपल होऊन खेळण्याचा प्रयत्न, अजूनही इथे मात्र आपल्याला डॉट चेंडू पाहायला मिळतोय. आणि लगभग आता मात्र टॉप 4 मध्ये प्रवेश करण्यासाठी पूर्णपणे दरवाजे खुले झालेले आहेत. कैलासजी पाटील अभिनंदन करणं फक्त औपचारिकता बाकी आहे, एक पाऊल दूर. हो बॅटची कडा, परंतु चेंडू कैलास पाटीलकडे चाललाय आणि यस, भरपूर मोठा विजय इथे संपादित केला टीम पवनपुत्र ब्लास्टर पिचे संघानं. अभिनंदन कैलासजी पाटील, अभिनंदन श्रीनाथजी पाटील, अभिनंदन ऑल बॉईज, परंतु हार्ड लक जगनशेठ पाटील, हार्ड लक जानूस पडिताडे. तुम्हाला पुढील स्पर्धासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि देऊया आपण या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्कार ज्यांनी चांगली फ्लाइंग स्टार्ट दिली आणि जरूर तिथूनच मात्र एक चांगल्या डावाला आकार मिळाला, उडता राकेश पाटील ज्याने 26 धावांची खेळी साकारली. राकेश, पहिल्यांदा आपण सामनावर पुरस्कार